हॅलो. आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स वरील NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवरील आपण मॉड्यूल क्रमांक 3 व्याख्यान क्रमांक 25 समाविष्ट करीत आहोत. शेवटच्या वर्गात अनुलंब समतल काय आहे, क्षैतिज समतल काय आहे आणि प्रोफाइल समतल काय आहे आणि पहिल्या क्वाड्रंटातील एखादी वस्तू प्रोजेक्शन कशी देते याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिसऱ्या क्वाड्रंटमधील एखादी वस्तू आपण पाहिलेले प्रोजेक्शन कसे देते तेथे आपण वेगवेगळे दृश्ये बांधण्याचा प्रयत्न करतो, जसे की अनुलंब समतल प्रक्षेपण, क्षैतिज समतल प्रक्षेपण, तसेच आपण त्याद्वारे तयार केलेली सिलेंड्रिकल वस्तूंबद्दल दृश्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. आजच्या वर्गात आपण फक्त एकाच दृश्यासारख्या आणखी काही वस्तू पाहतो जर ते कसे नमूद केले असेल, परंतु असे दिसते की आपण फक्त एकच दृश्य पाहणार आहोत ते कसे दिसते. उदाहरणार्थ, जर एखादा यांत्रिक घटक एक अतिशय सपाट पातळ भागाच्या आकाराचा असेल तर ते कसे दिसेल. उदाहरणार्थ, ठराविक गॅसकेट शीट, धातू आणि इतर गोष्टी आणि सिलेंड्रिकल आकाराच्या वस्तू या सपाट पातळ भागाच्या आकाराखाली येतात. कदाचित आवश्यक घटकांची लांबी आणि व्यास आहे जेणेकरून एक दृश्य ते प्लॉट करण्यासाठी पुरेसे चांगले असेल. जाडीच्या दृष्टीने अतिशय लहान आकारमान असलेल्या गॅस्केटचा हा धातूचा भाग पाहू. ही जाडी खूपच लहान आहे. तथापि विस्तीर्ण भूमिती असलेल्या वरच्या भागात त्याला गोलाकार छिद्र आहे आणि गुळगुळीत कोपऱ्यात गोलाकार कापलेला आहे आणि वॉशर वापरून बोल्टवर त्याला घट्ट बसवण्यासाठी त्यात आणखी एक गोलाकार छिद्र आहे. आपल्याकडे या प्रकारचा स्लॉट देखील आहे. त्यामुळे कदाचित एक बोल्ट घातला आणि घट्ट केला जाऊ शकतो. ही इनलेट पाईपलाईन आहे ज्यातून गॅस बाहेर येऊ शकेल आणि इथेही वॉशर किंचित दुरुस्त करण्यासाठी असेल जेणेकरून या संपूर्ण वस्तूंना भूमितीशी संरेखित करण्यासाठी थोडेसे इकडे-तिकडे हलवता येईल. अशा प्रकारच्या वस्तू यांत्रिक अभियांत्रिकीसाठी अस्तित्वात आहेत. चला तर मग या गॅस्केटची विविध दृश्ये पाहू. उदाहरणार्थ, जर आपण हे मुख्य दृश्य म्हणून निवडत आहोत म्हणजे समोरचे दृश्य असल्यास मग आपल्याकडे पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्रोजेक्शन असेल. समोरील दृश्यासारखे काही एक शीर्ष दृश्य असेल आणि कदाचित डावीकडे बाजूचे दृश्य असेल. डाव्या बाजूने जर तुम्ही उजव्या बाजूला पाहत असाल तर आपल्याला येथे दृश्य मिळेल. जर ते उजवीकडून डावीकडे असेल तर आपल्याला तेथे एक दृश्य दिसेल. जर आपण ग्लास बॉक्स पद्धत वापरत आहोत तर मग दृश्य समोरील दृश्यासारखे असेल आणि वरच्या दृश्यासारखे काहीतरी आणि बाजूच्या दृश्यासारखे काहीतरी असेल आणि तसेच आपल्याला मिळेल. चला तर मग ग्लास बॉक्स मेथड वापरू. याची दिशा कदाचित हे समोरचे दृश्य आहे. जर आपण हे पाहत आहोत, हा संपूर्ण गोल कोपरा आणि एक तिरकस आणि हे दृश्याच्या दिशेने जाडीच्या दृष्टीने सरळ रेषा बनवते. आपल्याकडे हा सलग आयताकृती भाग असेल ज्यात शीर्ष दृश्य ग्लास बॉक्स मेथडने आपल्याकडे ही वस्तू असेल जी या मार्गाने जाते.
ज्यात याच्याशी जुळणारे वर्तुळ असेल त्या स्थानाशी जुळणारे दुसरे वर्तुळ असल्यामुळे आणि ही छिद्रे असल्यामुळे आपल्याकडे तुटक रेषा असेल, जसे की मोठी तुटक रेषा, छोटी तुटक रेषा, मोठी तुटक रेषा, छोटी तुटक रेषा, अशा प्रकारची रेषा मिळेल. त्यासारखेच येथे ही त्रिज्या बनवत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याकडे मोठी तुटक रेषा, छोटी तुटक रेषा आहे. आता जर ग्लास बॉक्स मेथडवर दुसरे दृश्य आपण पाहत आहोत, तर आपल्याकडे हा संपूर्ण आकार असेल. दुसरा रंग वापरूया, कदाचित हा संपूर्ण एकमिजी रंग आहे. त्यासारखे हे संपूर्ण एक वक्र, ही संपूर्ण सामग्री एक स्लॉट आयताकृती ब्लॉक सारखी बाहेर येते. आपण या अंतरावर आपल्याकडे जे काही आहे ते पाहू. तेथे पुन्हा हा प्रोजेक्शन चित्रात येतो, जेथे ग्रीन मटेरियल हा या स्तरावर येतो आणि हे छिद्र आपण पाहू शकत नाही. म्हणून जेव्हा आपण गोलाकार स्थानाकडे पाहण्यासाठी या दिशेपासून पाहत असतो, तेव्हा आपल्याकडे ही तुटक रेषा असते. त्याचप्रमाणे हे वर्तुळ आपण पाहू शकत नाही. जेव्हा आपण ते बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ही बाजू पहा, तिथेही या तुटक रेषा आहेत. ब्लॉक पद्धत, बॉक्स पद्धत वापरण्याचा हा मार्ग आहे. आपण समोरचे दृश्य, वरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य मिळविण्याच्या स्थितीत असू. एक गोष्ट आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे की समोरचे दृश्य हे नेहमीच आपल्या बाजूच्या दृश्यांशी निगडित असते. एकतर या बाजूला किंवा कदाचित त्या बाजूला असलेल्या प्रोजेक्शन पद्धतीवर आधारित आहे जे आपण वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून या प्रकरणात ही भूमिती पाहून आपण ते सहज समजू शकतो. हे त्यासोबत आहे आणि याच्या सोबत असलेले हे समोरचे दृश्य असावे, हे बाजूचे दृश्य असावे आणि हे पद्धतीवर आधारित शीर्ष दृश्य किंवा तळाचे दृश्य असावे. आपण हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत ते आपल्याकडे असणारे दुसरे दृश्य आहे आणि त्या समोरच्या दृश्याने दिलेली जास्तीत जास्त मापे आपण आधीच शिकलो आहोत. जर ते फक्त सिलिंड्रिकल प्रकारच्या वस्तू असतील तर दृश्य खरोखर कसे दिसेल. उदाहरणार्थ आपण ही वस्तू पाहू. आपल्याकडे येथे एक सिलेंडर आहे आणि आपल्याला ते कमाल परिमाण दृश्यमान करायचे आहे. आपल्याकडे त्या सिलेंडरची ही लांबी आहे. त्यामुळे आपण ही दिशा म्हणून समोरचे दृश्य निवडू शकतो. जर असे असेल तर आपल्याकडे हे एक असेल. आपण इतर दृश्ये देखील तयार करू इच्छित असल्यास सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक दृश्य रेखाटणे, ज्याला आपण समोरचे दृश्य असे म्हणू, आणि आपण पहिल्या क्वाड्रंटच्या प्रोजेक्शनची कल्पना करू इच्छितो. जर असे असेल तर उजवीकडून डावीकडे, मग हे संपूर्ण वर्तुळाकार स्वरूप जे काही आपल्याला मिळत आहे ते आपण या बाजूला वर्तुळ म्हणून पाहू आणि तेथे लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा असतील आणि हे उजव्या बाजूचे दृश्य आहे जे आपण पहिल्या क्वाड्रंट वापरून उजवीकडून डावीकडे पाहत आहोत. जेव्हा आपण या प्रकारची
दृश्ये पाहत असतो तर आपल्याला इतक्या व्यासाचा सिलिंडर आधीच माहीत असल्यास फक्त आयताकृती भागासारखे काहीतरी दर्शवत असेल तर हे लांब तुटक रेषा लहान तुटक रेषा दर्शवितो आणि हे स्पष्टपणे सूचित करतो की ही एक सिलिंड्रिकल वस्तू आहे। ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला त्या दृश्याची खरोखर आवश्यकता नाही कारण ते अक्ष त्या संकेताची काळजी घेईल की ती एक सिलिंड्रिकल वस्तू आहे। त्यासारखेच कारण ती एक सिलिंड्रिकल वस्तू आहे तर आपण तयार करत असल्यास दुसरा दृष्टिकोन जर हे समोरचे दृश्य असेल आणि तिथून जर आपण बाजूचे दृश्य बनवत आहोत तर शीर्ष दृश्य तयार करणे आवश्यक नाही आहे कारण ते तरीही त्या भागामध्ये समान आयत तयार करणार आहे त्यामुळे हे आवश्यक नाही। आपण दुसरे उदाहरण पाहू। आपल्याकडे लेथचा वापर करून टर्निंग ऑपरेशन्समध्ये अशा प्रकारच्या सिलिंडरची कन्सेंट्रिक पायरी आहे ज्याने अशा प्रकारच्या पायऱ्या बांधता येतात। म्हणून आपल्याकडे हा काढलेला भाग आहे जो खाली जातो आणि हा वस्तुभाग आहे जो आपण काढू इच्छितो। तर आपण रेखाटू या कारण आपल्याला जे जास्तीत जास्त परिमाण मिळत आहे ते याच दिशेतून आहेत तर आपण हे समोरच्या दृश्याची बाजू म्हणून निवडू या इतका भाग आपण आयतासारखा पाहू। जर आपण रेखाटत असाल तर पुढील दृश्यासाठी हा भाग कमाल व्यासाचे सिलेंडर दाखवतो त्या भागाला सिलेंडर म्हणूया। आपल्याकडे नेहमी लांब तुटक रेषा लहान तुटक रेषा लांब तुटक रेषा लहान तुटक रेषा आणि असेच हा बी भाग पायरी 1 कमी व्यासाची आणि त्या अक्षाभोवती सममितीय ठेवली आहे। त्यामुळे आपल्याकडे हा छोटासा भाग आहे जो तिथे जोडलेला आहे आणि हा एक पदार्थ काढून टाकला आहे। त्या पदार्थाच्या आत दुसरा रंग वापरूया। त्यामुळे आपल्याकडे हे तुटक झोन आहेत हे सूचित करते की ही संपूर्ण सामग्री कदाचित ड्रिलिंग ऑपरेशनद्वारे काढून टाकली गेली आहे। आपण इतर वस्तू पाहूया जेथे दोन दृश्ये अनिवार्य आहेत। उदाहरणार्थ सारखीच संलग्न दृश्ये अस्तित्वात आहेत। तिसऱ्या दृश्यात वस्तूचे कोणतेही महत्त्वपूर्ण रूप नाही आणि त्या बाबतीत कोणतीही अतिरिक्त माहिती प्रदान करत नाही। आपल्याला येथे फक्त दोन दृश्यांची आवश्यकता आहे। आपण या वस्तूकडे पाहूया। ही एक डिस्क प्रकारची वस्तू आहे ज्याच्यावर एक सिलेंडर जोडलेला आहे। हा सिलिंडर आहे आणि त्यामध्ये अनेक छिद्रे आहेत ज्याची आपल्याला कल्पना करायची आहे। तर आपण समोरच्या दृश्याची बाजू बनवूया। ही जास्तीत जास्त माहिती जसे की सिलेंडरचा व्यास सर्क्युलर छिद्रे आहे आणि त्यामुळे आपल्याला ती माहिती मिळते म्हणून ती समोरचे दृश्य म्हणून वापरूया।
म्हणून आपल्याकडे त्रिज्या कितीही असली तरी प्रथम आपल्याला वर्तुळ बनवावे लागेल. नंतर अंतर्गत आणखी एक वर्तुळ आहे आणि बाहेर पण आणखी एक वर्तुळ आहे. तर आपण त्या संबंधित त्रिज्या वर्तुळ बनवितो आणि हे छिद्र एका आउटर वर्तुळावर बसवली आहेत. त्यामुळे आपल्याकडे लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा आहेत ज्यावर हे छिद्र ड्रिल केले गेले आहेत आणि तेथे 4 छिद्रे आहेत. त्यामुळे ती छिद्रे याचे रिप्रेझेंटेशन करतात कारण ती एक सर्क्युलर, एक लांब तुटक रेषा आणि लहान तुटक रेषा प्रकारचे रिप्रेझेंटेशन आहे. ज्या प्रकारे आपण समोरचे दृश्य तयार करतो तात्काळ वस्तू म्हणजे बॉक्स पद्धतीवर शीर्ष दृश्य वापरणे. जेव्हा आपण हे पाहणार आहोत की ही संपूर्ण वस्तू प्रोजेक्शन आहे, त्यामुळे या टँजंट रेषांनी तयार केलेल्या या प्रोजेक्शन रेषा आहेत. तर जर आपण येथे टँजंट रेषा तयार करीत असाल तर आपण टँजंट रेषा एका वस्तूचे दृश्य तयार करीत आहोत. उदाहरणार्थ हे शीर्ष दृश्य या दोन व्यासाच्या रेषांनी बद्ध केले जाईल आणि जेव्हा आपण ते प्रोजेक्ट करत असू आणि ते संपूर्णपणे 90 अंशांनी उघडेल, मग हा वस्तू येईल तेथे. तेव्हा आपल्याकडे छिद्राचे असे प्रकारचे दृश्य असेल. ही अशी जागा आहे जिथे छिद्रे आहेत, त्यामुळे आपल्याकडे त्या तुटक रेषा आहेत. येथे आपल्याकडे आणखी एक वर्तुळ आहे जे स्पष्टपणे सूचित करते की आपल्याकडे त्या संपूर्ण रेषा तुटक आहेत. हे आणखी एक छिद्र आहे. त्याचप्रमाणे येथे या ठिकाणी आणखी एक छिद्र आहे, जेणेकरून हे दर्शवण्यासाठी की आमच्याकडे या डॅश रेषा आहेत आणि या छिद्राला येथे आणि तेथे केंद्र आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याकडे लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा आहेत. त्यासारखेच येथे हे समोरचे दृश्य आहे आणि हे बाजूचे दृश्य आहे. आपल्याला याच्यामध्ये बद्ध असलेले बाजूचे दृश्य पुन्हा तयार करण्याची इच्छा आहे आणि एक म्हणून येथे संपूर्ण बाजूचे दृश्य या टँजंट रेषांनी रेखाटलेले आहे. आणि या रेषा पुन्हा या अतिरिक्त भागाला बांधून ठेवत आहेत. त्यामुळे एकदा ते तयार झाल्यावर आपण फक्त काढून टाकू शकतो की येथे एक छिद्र आहे. म्हणून जर आपल्याकडे पुन्हा या टँजंट रेषा असतील तर त्या या रेषा आणि छिद्र केंद्राने बांधलेल्या आहेत. जर आपण पाहत असाल तर समोरील दृश्य, बाजूचे दृश्य आणि शीर्ष दृश्य, बाजूचे दृश्य शीर्ष दृश्यावर पुन्हा होते आणि अशा प्रकारे समोरील दृश्य आणि बाजू दृश्य या दृष्टीने आपल्याला खरोखर याची आवश्यकता नाही. हे अधिकांश पुनरावृत्तीसारखे आहे म्हणून आपल्याला या प्रकरणात ते शीर्ष दृश्य आवश्यक नाही. हे दृश्य बनवण्यासाठी कमाल मापे किमान लपविलेल्या रेषा समजून घेण्यासाठी आणखी एक वस्तू पाहूया. आपण पुढील दृश्य निवडा. नंतर ही संपूर्ण गोष्ट अशा प्रकारची वस्तू असल्याचे दिसून आले पाहिजे. हे वर्तुळ या वर्तुळाशी संबंधित आहे आणि हे वक्र
या वर्तुळाशी संबंधित आहे. हे छिद्र त्याच्याशी संबंधित आहे आणि हे येथे आहे कारण ते छिद्र आहे आणि मध्यभागी आहे, म्हणून आपण लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा दाखवतो आणि येथे आपल्याकडे आणखी एक त्रिज्या आहे, त्यामुळे त्या केंद्राचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याकडे या लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा आहेत आणि हे समोरचे दृश्य तयार करण्याचा मार्ग आहे. आपण शीर्ष दृश्याकडे पाहूया. हे समोरचे दृश्य आहे. आता शीर्ष दृश्य आहे. जेव्हा आपल्याला या रेषा दृश्यमान असल्या पाहिजे तेव्हा त्या रेषा तेथे दृश्यमान काढतो. हा संपूर्ण अर्धवर्तुळाकार भाग खालच्या भागावर प्रोजेक्ट केला गेला आहे, त्यामुळे तो संपूर्ण रेषांनी आयतासारखा दिसतो, हे दर्शवण्यासाठी की आपल्याकडे हे तुटक रेषांनी आहेत आणि शीर्ष दृश्यावरून आपण त्या वक्रांचे निरीक्षण करत आहोत, त्यामुळे आपल्याकडे ते वक्र येथे आहेत. अर्धवर्तुळ आहे, त्याचप्रमाणे हे अर्धवर्तुळ शीर्ष दृश्यातून दृश्यमान आहे, जेणेकरून ते दृश्यमान होईल आणि हा भाग रेषा म्हणून आपल्याला दिसेल आणि ही छिद्रे स्पष्ट दिसतील. तर आपल्या जवळ उरलेल्या मध्य रेषा असतील. आपण लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा वापरू. ही समोरच्या दृश्याची दिशा आहे. आपण बाजूच्या दृश्यातून पाहूया. जेव्हा आपण बाजूचे दृश्य पाहतो तेव्हा ही संपूर्ण वस्तू सोप्या आयताकृती ब्लॉकची असल्याचे दिसून येते, त्यामुळे प्रोजेक्शनवर साधे आयताकृती ब्लॉक आपण इथे दाखवत आहोत आणि छिद्र जिथून सुरू होतो आणि तिथेच संपते, म्हणून आपल्याकडे डॅश रेषा आहे ज्याचा अक्ष त्यामधून जातो, म्हणून आपल्याकडे ती लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा आहे. येथे छिद्र आहेत. जेव्हा आपण बाजूच्या दृश्यातून पाहतो तेव्हा या रेषा दृश्यमान होतील, त्यामुळे आपल्याकडे या तुटक रेषा आहेत आणि एक अक्षरेषा त्या छिद्रातून जाते, त्यामुळे आपल्याकडे ती लांब तुटक रेषा, लहान तुटक रेषा आहे, ज्याचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी हे समोरचे दृश्य आहे आणि हे शीर्ष दृश्य आहे आणि हे बॉक्स पद्धतीचा वापर करून बॉक्सवरील बाजूचे दृश्य आहे. आता आपण वस्तूवरून, नेहमीच्या दृश्यांवरून एखाद्या वस्तूचा अंदाज घेऊ. आपण कमाल आकार, कमाल मापे काय आहे ही कल्पना करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथून समोरचे दृश्य पाहूया, त्यातून अंदाज बांधण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रतिनिधित्व करा आणि चित्राला कनेक्ट करा. आता आपण दिलेल्या दृश्यांमधून वस्तूची कल्पना करू शकतो. हा अभ्यास आहे ज्याचा आपण नियमितपणे सराव केला पाहिजे. तर ही दृश्ये दिली आहेत. जर ती बॉक्स पद्धत असेल तर समोरचे दृश्य कोठे आहे? तिन्ही दृश्यांपैकी प्रथम किती दृश्ये आहेत तेथे? बॉक्स पद्धतीचा वापर करून तळ नेहमी समोरचे दृश्य असावे आणि हे शीर्ष दृश्य आहे आणि ही दृश्य बाजू आहे. याचा अर्थ असा की आमच्याकडे बॉक्ससारखे काहीतरी असेल तर समोरच्या दृश्याद्वारे समर्थित, बाजूच्या दृश्याद्वारे समर्थित असेल त्याबद्दल आपण ते या बिंदूंच्या वर फ्लिप करणार आहोत. आपण ते फ्लिप करणार आहोत, त्यामुळे आपल्याला या वस्तूची जाणीव होईल. तर आपण त्याकडे काळजीपूर्वक पाहू. या समोरच्या वस्तूचे दृश्य असे काहीतरी आहे असा अंदाज लावू शकता.
त्यामुळे जिथे जिथे सतत रेषा असतील तिथे प्रोट्रूशन किंवा कदाचित औदासिन्यासारखी एखादी वस्तू असू शकते असे दिसते. उदाहरणार्थ हे एक पायरीसारखे काहीतरी असू शकते आणि येथे कोणतेही सामग्री नाही कारण हा सततचा भाग नाही म्हणजे इथे एक पायरी प्रकारची गोष्ट आहे आणि कोणतीही सामग्री आपल्याकडे असलेल्या फोर्कसारखे दोन जोडणारे भाग नाही. आणि असे दिसते की एक लपवलेली तुटक रेषा आहे याचा अर्थ मागील बाजूस कदाचित काही प्रकारची गोष्ट घडत आहे आणि समोरच्या दृश्यात तुटक रेषा आहेत दोन समांतर तुटक रेषा कदाचित ती गोलावर छिद्राच्या प्रकारची असू शकते आणि पुन्हा एक पायरीसारखे काहीतरी आहे त्यामुळे येथे आपल्याला काही सिलेंड्रिकल छिद्र पडणार आहे येथे आपल्याला एका पायरीसारखे काहीतरी पाहावे लागेल आणि त्याला दोन पायाच्या प्रकारची गोष्ट आहे कारण हा अक्ष देखील तेथे तुटक आहे याचा अर्थ स्पष्टपणे तेथे एक सिलेंडर असावा. जर आपण त्या वस्तूच्या वरच्या बाजूस पाहत असाल तर ही त्या वस्तूची पुढील बाजू आहे त्यामुळे समोरची बाजू कदाचित आपण पाहत असलेल्या पायांसारखी आहे आणि अचानक उडी मारू शकते. आणि जर आपण ड्रॉइंग करत असाल तर कदाचित आपल्याकडे अशा प्रकारचे पाय आणि अशा प्रकारची वस्तू ही समांतर गोष्ट असेल. कदाचित पुन्हा अशा प्रकारे एक पायरीच्या प्रकारची गोष्ट पुढे जाईल आणि ही सामग्री व्हर्टिकल काटछेदामध्ये काढून टाकली जाईल त्यामुळे कदाचित हे सर्व त्या मार्गाने जाते आणि अशा प्रकारच्या वस्तूसारखे काहीतरी आहे जे आपण दोन पायांचा काटछेद असलेला भाग पाहणार आहोत त्यामुळे आपण या भागाची कल्पना करू शकता. कारण ते समोरच्या दृश्याच्या दिशेने आहे असे समजा जर आपण पाहत आहोत की आपल्याला येथे हे पाय दिसले पाहिजेत आणि त्यावर अचानक वाढ झाली आहे आणि ती या ठिकाणी सापडते त्यानंतर आपण पाहणार आहोत अशा सिलेंड्रिकल प्रकारच्या वस्तूसारखे काहीतरी असावे असे दिसते आणि हे सिलेंडरचे छिद्र बहुधा ते तिथेच केले असावे तर शक्यतो जर आपण तिथे शोधत असाल तर एखाद्या छिद्रासारखे काहीतरी असू शकते आपण कदाचित हे छिद्र आहे का ते पाहणार आहोत त्यामुळे ती सिलेंड्रिकल वस्तू असावी आणि त्या दिशेने एक पायरी जात असेल असे दिसते आहे आणि समोरच्या दृश्यावरून आपण असा अंदाज लावत आहोत. आपण वरच्या दृश्याकडे पाहूया ही वस्तू आपण येथे जी काही बनवली आहे ती अशी आहे की या वरच्या दृश्यावरून आपल्याला वरचे दृश्य पाहायचे आहे म्हणजे या दिशेपासून आपल्याला ते समोरच्या दृश्याच्या दिशेसारखे दिसते आहे हे पाहावे लागेल. जर आपण या दिशेने निरीक्षण करत असलो तर हे दोन ब्लॉक्स व्हायला हवे त्यामुळे हे समोरचे दृश्य योग्य नाही शक्यतो समोरचे दृश्य या दिशेने असू शकते हे पहिले निरीक्षण आहे जे आपल्याला यातून मिळेल म्हणून जेव्हा आपल्याकडे अशी प्रकारची गोष्ट असू शकते कदाचित आपण याकडे पाहत असाल तर हा ब्लॉकशी
जुळणारा आहे जेणेकरून तो समोरचा दृष्टिकोन देखील असू शकत नाही, त्यामुळे आपल्याला या दिशेकडून पाहावे लागेल ही शक्यतो समोरच्या दृश्याची दिशा आहे. जेव्हा आपण समोरचे दृश्य 90 अंश संरेखित करत असतो तेव्हा आपल्याला हे वरच्या दृश्यावरून मिळत असावे. हा स्लॉट येथे बनवायचा आहे. येथे स्लॉट आपण पाहणार आहोत, परंतु वरच्या दृश्यावर आपल्याला वर्तुळासारखे काहीतरी दिसत आहे. याचा अर्थ त्या दिशेने वर्तुळासारखे काहीतरी असले पाहिजे, परंतु त्या दिशेने नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण येथे बाजूच्या दृश्यातून पाहतो तेव्हा आपल्याला वर्तुळासारखे काहीही दिसत नाही, त्यामुळे वर्तुळ त्या दिशेला नसावे, परंतु एक प्रोजेक्शन वर्तुळासारखे दिसते ते आपल्याला त्या मार्गाने जाणवू शकते. त्यामुळे या कारणांमुळे आपण त्या वस्तूकडे पूर्ण नजर टाकूया ज्याचे समोरचे दृश्य याला एक पायरी आहे आणि हे पुन्हा जुळते आहे. तिथे एक काटछेद आहे आणि जातो, तर तिथे कदाचित एक काटछेद असेल आणि जाईल आणि तेथे एक ब्लॉक आहे जो त्या दिशेने काढला जाईल, म्हणजे तो ब्लॉक जो पुन्हा काढला गेला आहे तो टॅपर्ड आहे जो त्या समतलात जातो. म्हणून जर आपण हे समोरचे दृश्य पाहत असाल तर आपल्यासाठी चित्र काढणे खूप सोपे आहे, जसे की हा अतिरिक्त भाग आहे. म्हणून एकदा समोरचे दृश्य स्पष्ट झाले की वरचे दृश्य समजा त्या स्थानावर वर्तुळ बनवायचे, म्हणजे वरच्या दृश्याला इथून त्या ठिकाणी सर्क्युलर छिद्र बनवायचा आणि हा काटछेद सर्व बाजूने जायला हवा. म्हणून जेव्हा आपण पाहत असतो की तो काटछेद सर्व बाजूने खाली जाणे अपेक्षित आहे त्यामध्ये देखील आपण आणि हा एक बंद आहे म्हणून खाली एक असावा, तो त्या मार्गाने बंद असावा. जेव्हा आपण बाजूच्या दृश्यातून पाहतो तेव्हा आपल्याजवळ ही उघडलेली गोष्ट असते आणि एक बंद असते जेणेकरून ते हे भाग असतील आणि तेथे टॅपर्ड एक लहान आयत दिसेल. त्यामुळे टॅपर्ड एक लहान आयत म्हणजे 4 कोपऱ्यांवर आपल्याला अर्थ लावायचा आहे आणि या डॅश केलेल्या रेषा असलेले एक सर्क्युलर छिद्र आहे. त्यामुळे फक्त समोरचे एक दृश्य बाजूचे दृश्य पाहिल्यास आपण समोरचे दृश्य काय आहे हे पाहण्याच्या स्थितीत असू शकत नाही. त्याच वेळी ते बाजूच्या दृश्याशी सुसंगत आहे ज्यावर आधारित या प्रकारच्या 3D वस्तू दृश्यदृष्ट्या तयार करण्यासाठी पुढील आणि मागील पुनरावृत्ती करण्यासाठी एक भाग असावा. त्यामुळे दृश्यांकडे पाहताना एखाद्याने वस्तुस्थिती आयसोमेट्रिक तऱ्हेने कशी दिसते याचा सराव केला पाहिजे. खूप धन्यवाद.